4 ओवर का खेला जाएगा। बैट्समैन, अंपायर और कैप्टन सब याद रखें। बैटर हैं आतिश शिंदे। बघा स्ट्रायकरला पण नक्कीच आतिश और शिंदे, देखिए स्ट्रायकरला पण प्रसाद नाटेकर, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय पाटील. और बॉलिंग चलेंगे संजय दादा पाटिल। ये 50+ है। हाँ? तर बघा नक्कीच गोलंदाजी मार्कवर इथं कुठेतरी कॅश प्राईज लागायला गेले. संजय पाटील यांनी जर नक्कीच विकेट टेकिंग संपन्न केली तर नक्कीच 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल दर्शन सरांकडून. तर स्ट्राईक एंडला बघा नक्कीच आतिश आहेत, नॉन स्ट्राईकला पण प्रसाद आहेत. कुठेतरी शेवटचा सामना आहे, 4 षटकांचा हा सामना आहे. तर आतिश बघा आपल्यासाठी देखील कॅश प्राईज लागायला गेले. 3 षटकार लावले तर नक्कीच 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल. एका बाजूला गोलंदाजीवर कॅश प्राईज तर एका बाजूला फलंदाजीवर. दोन्ही खेळाडूंना मस्त सुवर्ण संधी आहे. आतिश पहले बॉल का सामना करेंगे संजय पाटिल का। और ये देखिए मतलब फील्डिंग सजाई गई है, पॉइंट पे हैं पप्पू ठाकुर और रुपेश मात्रे जो पीछे कीपिंग कर रहे हैं वो मंत्र भी देते हैं। और ये मतलब हर प्लेयर को बताते देख अगली बॉल पे क्या होगा कैसे होगा। और अगर इन्होंने जो बोल दिया वही होता है मोस्टली। इन्होंने कई लोगों का बना भी दिया। और देखिए पहला बॉल और ये धीरे से खेल दिया बाउंड्री लाइन के पार, चेंडू चाललाय डीप बिग 4 रन्स। और पप्पू ठाकुर हंसते हुए, चेंडू गेलाय सीमारेषा पार. और ये पहली बॉल पे रुपेश मात्रे की जड़ी बूटी कोई काम नहीं आई। अब देखते हैं दूसरे बॉल पे क्या होता है. बघा पहिला चेंडू कुठेतरी चौकाराने खातं ओपन केलंय. आतिश बघतोय बेस्ट वर्सेस एका बाजूला आपण वेगवान गोलंदाज, कुठेतरी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे आपण नक्कीच मास्टर माइंड रुपेश मात्रे. कुठेतरी एक काळ होता नक्कीच या खेळाडून देखील गाजवल्या संघाचा ऑस्ट्रेलिया खेळाडू, नावपडा संघाचा एक नाव गाजवणारा हा खेळाडू आहे. कुठेतरी आता मात्र खेळपट्टीवर खेळत नाही, फारशी प्रॅक्टिस करत नाहीये. पण एक काळ होता जेव्हा त्याने देखील हा ग्राउंड तसेच रतनभाऊ चषक देखील गाजवलं होतं. तिथे मात्र बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट किताब पटकावणारा हा फलंदाज आहे. किसका? और ये देखिए दूसरा बॉल लेके चले हैं संजय पाटिल और ये फुल टॉस बना के खेल दिया और सीधे से ढकेल दिए हैं बॉल बाउंड्री लाइन के पार, 4 रन. दोन संघ या स्पर्धेतून नक्कीच बाहेर झाले. 6 संघ या स्पर्धेत खेळतात. या 2 चषकासाठी 4 संघ आता नक्कीच क्वालिफाय करतील. शेवटचा सामना असेल. आता मध्ये चेंडू पाठवून दिलाय मिड ऑफ डोक्यावरून. प्रथमेश नक्कीच प्रथम पाठलाग करतोय पण त्याच्या देखील अवकाच्या बाहेर चेंडू गेलाय सीमारेषा पार. हा देखील मिथून 4. मग सुरुवात ज्या प्रकारे झाली 3 चौकार कुठेतरी लगावले गेले. आपण चेंडू बघितले पाठलाग करण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी 3 बॉल पे लगातार 3 4 आ गए हैं. आजच्या दिवसातील चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. गोलंदाजी मार्क करून गोलंदाज पुन्हा एकदा पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. हा चेंडू देखील केलाय. चौथा 4 रन. बघा कुठेतरी 4 गेंदों पे 16 रन आ चुके हैं संजय पाटिल पे. लगता है खाना खाने के बाद थक गए हैं बॉलर. तर सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी आताच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण एक अर्धशतक कंप्लीट केलं. आता मात्र आतिशसाठी एक सुवर्ण संधी आहे. 6 चेंडूमध्ये 6 चौकार लागले तर नक्कीच कॅश प्राईज लगायला गेले. 500 रुपयांचा कॅश प्राईज झाला आतिशसाठी. कुठेतरी चौकारांची हॅट्रिक इथून तर कंप्लीट केली. 500 रुपयांचं पारितोषिक इथून तर पटकावलं गेलंय. आता मात्र सुवर्ण संधी. 4 चेंडू 4 चौकार नक्कीच आलेत. अजून 2 चौकाराची गरज आहे. कुठेतरी चांगली कामगिरी करतोय, कुठेतरी डॉमिनेट करतोय. बॅकफुटला ढकललाय. अजून एक काउंटर शॉट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय. आपण बघतोय बेड विकेटमध्ये एक खेळाडू तैनात आहे. कुठेतरी चेंडू अडवला गेलाय. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. बऱ्याच वेळानंतर 5व्या चेंडू कुठेतरी स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. 85 काहीतरी 1 शॉट पेनल्टी आहे. बघा नक्कीच कुठेतरी उपचार अपशब्द वापरले गेले. 2 धावांची पेनल्टी त्यामध्ये दिली गेली आहे. बघा बॅटिंग टीमला आहे का पंच? बॅटिंग टीमला बघा नक्कीच बॅटिंग टीमला कुठेतरी अपशब्द वापरलेत. त्यामुळे 2 धावांची त्यामध्ये पेनल्टी दिली गेली आहे. 7 धावांची 7 धावांची पेनल्टी दिली. बघा एक आगीवेगळी पेनल्टी आहे.
कुठेतरी अरे अपशब्द किस पे वापरले लगा गेले. ये पेनल्टी, ये तो बताओ भाई. मंत्र काम कर गया लग रहा है. ओ बैट बॉलर ने रन दिया लेकिन मंत्र को ही तो पड़ रहा था तर बघा और शेवटचा गाली बॉल आ असेल. एक गई. मिनिट थांबा देखो सर. बघा चेक. 7 रन हो चेक. माइनस. बघा नक्कीच कुठेतरी यही है मंत्र का कमाल. डायरेक्ट 7 रन माइनस. तर बघा नक्कीच खेळाडूने विनंती आहे, आपण जे जेवणाचा काउंटर आहे ते कुठेतरी थोड्या वेळात आपण बंद करणार आहोत. तर जो कोणत्या खेळाडूने नक्कीच जेवलं नसेल तर नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. थोड्याच वेळात कुठेतरी जेवण क्लोज करण्यात आणि आता हा देखील आलेख चौकार. बघा कुठेतरी अपशब्द वापरला. 7 धावा या स्पर्धेचे नियम आहेत. कोणत्या प्रकारचं मद्यपान तसेच अपशब्द आपण वापरायचे नाहीत. तर आता मात्र बॅटिंग टीमला कुठेतरी पॅनलच केलं गेलं. बॅटिंग टीमला 7 धावांची पेनल्टी इथे मात्र लागवली गेली. तशाच बघा षटक देखील संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत हा फरक झाली ती म्हणजे एकूण 21 धावा. बघा 21 धावा आहेत. 7 धावा आपण मायनस केल्या गेल्या नाहीत. पूर्ण टोटलमधून या 7 धावा आपण मायनस करणार आहोत. बघा जेव्हा इनिंग संपेल त्या नक्कीच आपण 7 धावा मायनस करणार आहोत. आता म्हणतो कुठल्या प्रकारचं बघा 7 धावांची कुठेतरी पेनल्टी लागली आहे. त्या धावा नक्कीच आपण सेकंड इनिंगमध्ये कुठेतरी ॲड करणार आहोत. कुठल्या प्रकारचा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता मात्र रुपेश म्हात्रे आलेत. कुठेतरी अपशब्दाचा वापर केला गेला आहे. पॅनलच केला गेला. या स्पर्धेचे नियम आहेत ते नियमचा पालन. बघा पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल तर लक्ष ठेवायचं. बघा षटक देखील संपले. अतिशय पहिला चेंडू एक फिरकी अस्त्र. पहिला चेंडू कुठेतरी हलक्या तरी टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवर कुठेतरी बीट झालाय. बॅटर बीट झालाय. गोलंदाजी मार्कर आपण गोलंदाज रुपेश म्हात्रेला बघतोय. पहिलं षटक संपलं. 21 धावा लागल्यात. या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेतला. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला. पॉवर पे और ये देखिए बॉलिंग पे आए हैं रुपेश म्हात्रे और कीपिंग को आए हैं पोलार्ड. मोटा मासो, ये काफी बड़ी मछली हैं. और ये देखिए अभी आएंगे बैटिंग के लिए. देखते हैं हंसते हैं तो सिर्फ इनका दांत दिखता है यहाँ से. इतने नेचुरल कलर वाले हैं ये. हैप्पी डेंट का प्रचार करते रहते हैं ये. और ये दूसरी बॉल और ये काफी अच्छी फील्डिंग प्रथम द्वारा. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण प्रथम आपण तैनात केले गेले. 2 धावा. रुपेश म्हात्रे की तीसरी बॉल और ये हमारे पोलार्ड जो है वो ओरिजिनल जमाइका से है और कहते हैं मालवण के हैं. ये तो लेटेस्ट न्यूज है. तर बघा नक्कीच काकाने सांगितलंय. राहतात बघा नक्कीच सिंधुदुर्ग पण सांगतायत की आम्ही जमायका रिटर्न आहेत. और देखिए यहाँ गन्या भी आ गए हैं. गन्नो कमेंटेटरी बॉक्स आ जाए भैया. आपका कमेंटेटरी बॉक्स में इंतजार कर रहे थे लोग लेकिन आप लेट आए हैं. और देखिए रुपेश म्हात्रे की अगली बॉल और ये उठा के ऊपर से खेल दिया है. 4 होता है. कैच होता है. चेंडू 6. गेलाय सीमारेषापार. लॉंग ऑन चेंडू केवरून चेंडू गेलाय सीमारेषापार. धावा मिळतील 6. आता मात्र कुठेतरी शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न आपण बघतोय. पंचांकडे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कुठेतरी वाईट चेंडू. पंचाने वाईट चेंडू घोषित केला. वाईट +1. 1-2 धावा मिळतील. कुठेतरी वाईट +1. कुठे बघा पंचांचा कुठल्या प्रकारची रिव्ह्यू नसेल. दादा रुपेश म्हात्रे दादा विनंती आहे आपल्याला कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसेल. और ये देखिए पोलार्ड की बहुत अच्छी कीपिंग.
पुढे जाऊन बंदर की तरह खेळण्याचा उछलते प्रयत्न. हुए इन्होंने बॉल को पकड़ा और बॉल को बॉलर के हाथ में दे दिया. बघा और शेवटचा चेंडू बाकी 1 टू गो. और ये देखिए कमेंट्री बॉक्स में एक छोटा नन्हा बच्चा, देखिए इसका कैसा मतलब है, देखिए दर्शक है, इनके मूंछ भी बनी हुई है. कैमरामैन थोड़ा फोकस करो इस बच्चे पे, कहाँ से आए हैं ये हैं पोलार्ड के फैन. और ये अगली बॉल, और ये बहुत अच्छी बॉल. ये रुपेश मात्रे दोनों तरफ से घुमाते हैं भाई, इनको खेलना इतना आसान नहीं है. और टोटल स्कोर हो गया धावसंख्येचा फरक 31 धावा झाल्या बघा. 31 हो गया 31 टोटल धावा स्कोर. झाल्यात. 12 चेंडूचा खेळ आता बंद झालाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक झाली ती म्हणजे एकूण 31. म्हणजेच प्रति षटकामागे 15.50 ची सरासरी कुठेतरी मेंटेन केली आहे. अब ये देखिए पोलार्ड आ रहे, लगता है बॉलिंग भी डालेंगे स्टंप के पास, लेकिन इनको फिर हक इनको डालने नहीं देगा, कैप्टन का भरोसा नहीं इनके ऊपर. और हमें लगता है सुनील वाडकर अगले बॉलर होंगे. तर बघा नक्कीच तिसरं षटक मैदानात मार्ग असतं. तिसऱ्या षटकासाठी गोलूची मार्कवर गोलंदाज सुनील आलेत. कुठेतरी 2 षटकं संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक आणि पहिला चेंडू पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न आपण बघतोय. लॉंग ऑल क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं. ग्राउंड शॉट सिलेक्शन कुठेतरी फंबल झाले. दुसरं घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथं मात्र धावून देखील कंप्लीट झाल्यात. कुठेतरी चुका होतात. आता मात्र पहिल्या सत्रामध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचं काम करणं तेवढंच महत्त्वाचं. पण ते तर चुका होतात. कुठेतरी शेवटचा सामना लीग फॉर्ममध्ये शेवटचा सामना आहे. यानंतर नक्कीच आपण 2 सेमीफायनल आणि 1 फायनल, कोणते 2 संघ आहेत ते नक्कीच ह्या ज्या ट्रॉफीज बघतो आपण त्या आज मात्र घरी घेऊन जाणार. तेच म्हणजेच काय तर आपण RCC मॉर्निंग प्रीमियर लीगचा फायनलिस्ट कोण ठरेल, कोणता संघ असेल. गतवर्षी देखील चांगली स्पर्धा झाली होती. भाई एक कलिंगर वाला कभी आएगा, यहाँ पे कलिंगर का इंतजार हो रहा है. और ये देखिए बहुत ही तेज बल्ला घुमाया था और अपने खुद से काफी ये नाराज है, शायद गाली ना निकली हो दोबारा का. ये तो 14 का टीका लगता था. और ये देखिए अगली बॉल सुनील वाडकर की, और ये वापिस बहुत ही अच्छी बॉल. बैट्समैन खुद से काफी नाराज लग रहे हैं. बघा 2 चेंडू कुठेतरी पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर 3 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू निर्धाव आहेत. 2 तीन बॉल चेंडूचा डॉट कर खेळ. चुके हैं ये भी. 2 चेंडू झालेत. एकूण 2 चेंडू निर्धाव आहेत आणि 2 एकूण 3 धावा झाल्या. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे पंच. तर चला बघा नक्कीच थोडीशी दुखापत झाली आहे. स्प्रे पाठवायचं आहे, स्प्रे त्वरित पाठवायचं आहे. दुखापत थोडीफार झाली आहे. इथे मात्र क्रॅम्प्स आलेत. ये देखिए मात्रे साहब को क्रैम्प आया. तर चला त्वरित पाण्याची मागणी केली आहे. म्हणजे पाणी देखील पाठवायचं, तसेच रेल स्प्रे देखील पाठवायचं. कुठेतरी थोडंफार दुखापत झाली आहे. कुठेतरी क्रॅम्प्स आलेत. थोडंफार दुखापतग्रस्त. जसे प्रीमियर लीग 2026चा पहिलवा तिसरा चालू आहे. कुठेतरी दुखापतग्रस्त दिसतंय रुपेश म्हात्रे. 33 धावा झाले. तिसरा षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
तर चला सामना देखील त्वरित चालू करतो. कुठेतरी आपण दुखापतग्रस्त नक्कीच रुपेशला बघितलं, पाण्याची मागणी देखील पोचवली गेली. चला सामना देखील चालू करतो मैदानात. चला स्कोरर आपल्या देखील विनंती आहे, आपण देखील जॉईन करायचं आहे. हर्ष चौथा षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. फुलटा चेंडू पाठवून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. आता मात्र फलंदाज बाद झाले. कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फलंदाज देखील बाद झालाय. का बघा अनिकेत आहेत, आई वडिलांचे अनिकेत आलेत. पहिला चेंडू कुठेतरी पॉईंटच्या साईन खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. थोडंसं फंबल झालं, 2 धावा देखील धावून कंप्लीट झालेत. आणि इथे मात्र काय घडलं, 4 धावा धावून कंप्लीट केलेत. कुठेतरी लेसी क्रिकेट वारंवार थ्रो करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चूक केली आणि त्याच्यानंतर सदोतीस धावा, 37. 3 षटकं संपलेत, 37 धावा लागल्या धाव फलकावर. बघा नवीन गोलंदाज चौथा षटक टाकण्यासाठी सज्ज, तोच म्हणजेच कैलास आलेत. शेवटचं षटक आहे. स्ट्राईक एंडला आपण नवीन बॅटर बघतोय. तर बघा नक्कीच गोलंदाजी मार्क आपण गोलंदाज कैलासला बघतो. कुठेतरी शेवटचं षटक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण अनिकेतला बघतो. याच क्रीडांगणावर नक्कीच पुढच्या शनिवार रविवार देखील एक मोठी स्पर्धा. बघा पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा पहिला चेंडू खर्च केले. गोलंदाजी मार्क करून गोलंदाज कैलासला बघतो. पहिला चेंडू सिंगल सर्व्हिस, दुसरा चेंडू वाईट फेकला गेला. तर नक्कीच बघा नक्कीच आपण येता
28-29 सेकंद. एक मोठी स्पर्धा नक्कीच बघतोय. राधाकृष्ण चषक भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा याच क्रीडांगणावर आपण नक्कीच बघतोय. कुठेतरी 8 संघ आहेत, ते नक्कीच आपण ओपन विभागातील एक संघ, त्यातील एक संघ, कुठेतरी 12 संघ आहेत बघा ओपन विभागातील, त्यातून एक संघ. एक एंट्री कुठेतरी बाकी. नक्कीच या स्पर्धेचा प्रवेश फी असेल ती म्हणजेच 4,500 रुपये, नक्कीच 4,500 प्रवेश फी आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक आपण नक्कीच बघतोय विशाल बंदरे तसेच महेंद्र डिगे यांच्या हस्ते आपण नक्कीच ही स्पर्धा कुठेतरी आयोजित केली गेली आहे. प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय पारितोषिक 25, आपण नक्कीच 15,000 बघतोय. तसेच तृतीय पारितोषिक 2,500, चतुर्थ पारितोषिक 2,500. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट मालिकेवर नक्कीच एक मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेची तारीख 28/3/2026 तसेच 29/3/2026 एक मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये नक्कीच 12 संघ ग्रामीण विभागातील तसेच 12 संघ ओपन विभागातील आपल्याला या स्पर्धेतून खेळताना दिसतील. धावसंख्येत फक्त 40 धावा झाल्यात आणि चेंडूंचा जर विचार केला, बॉलचा विचार केला तर 3 चेंडू झालेत आणि कुठेतरी 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. तर चला अजित, थोडंसं स्पीडअप करायचं. अजित, थोडंसं विनंती आहे, कुठेतरी 2 सामने अजून देखील खेळवायचे, त्यानंतर एक मेगा फायनल असेल, थोडंसं फास्ट खेळायचं आहे. चला फास्ट खेळायचं आहे. पण आपल्याला देखील विनंती आहे, कुठेतरी 3 चेंडूचा खेळ बघा. चला कैलास, विनंती आहे, थोडंसं फास्ट खेळायचं आहे. चला बॅटर, आता मात्र विनंती आहे. चला बघा अनिकेत, आता मात्र कुठेतरी आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याचं भान ठेवायचं आहे. त्याला थोडंसं फास्ट खेळायचं आहे. कुठेतरी आपण वारंवार वेळ वाया घालवत आहे. चला अजित बघा, आता मात्र विनंती आहे. अजित, आता मात्र विनंती आहे. तर चला बॅटर, आता मात्र विनंती आहे. पंच आपल्या देखील विनंती, कुठेतरी सामना बराच वेळ थांबवला आपण, शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. बघा वारंवार सूचना येत आहेत, कुठेतरी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर नंतर सागर आले, सागर वडके आलेत, गुलाबजी बारकर गोलंदाज. 3 चेंडूचा खेळ बाकी बघा, शेवटचे 3 चेंडू बाकी कुठेतरी वेळ घेतात. तर बघा सागर, आपल्यासाठी कॅश प्राइज कुठेतरी 3 चेंडू 3 चौकार लागला तर नक्कीच 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल दर्शन आदालकर साहेबांकडनं. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय का तर नाही, फलंदाज इथे मात्र बाद झालाय का तर षटकार आलाय. इथे मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार, आलाय तोच म्हणजे षटकार. प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे, झेलची संधी आहे, खेळाडू येत आहेत आणि इथे मात्र फलंदाज बाद देखील झालाय, षटक देखील संपलंय, सत्र देखील संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीने धावसंख्येत फक्त एकूण 46 आणि 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तोच म्हणजेच RCC विजय 11 संघाला.
तर बघा नक्कीच आपल्या माहितीसाठी बॅटिंग टीम बघा आपल्या माहितीसाठी एक सांगतो की नक्कीच आपल्यासाठी 7 धावांची पेनल्टी होती. त्या 7 धावा ज्या असतील त्या आता मात्र स्कोअर बोर्डमध्ये ॲड केल्या जातील. कुठलाही चेंडू न टाकता पहिल्या 7 धावा 47 पाहिजेत. बघा म्हणजे एकूण विचार केला तर कुठेतरी 40 धावांची गरज आहे विजयासाठी. बघा 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, पण आता मात्र 7 धावा कुठेतरी पहिल्याच ॲड केल्या जातील. म्हणजे एकूण आता मात्र येणं विजयासाठी आपल्याला 24 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. तर काय सांगायचं बघा नक्की सांग. तर नक्कीच बघा एक रिंग हरवली होती, एक अंगठी हरवली होती, ती अंगठी नक्कीच सापडली आहे. तर धन्यवाद. प्रमोद जोशी यांची नक्कीच रिंग कुठेतरी हरवली होती, ती रिंग इथे मात्र सापडली आहे. चला आता सामना देखील चालू करायचा आहे. आता मात्र 24 चेंडू आणि 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा. कुठेतरी 47 धावसंख्या धावफरकर लावलेत, पण 7 धावा इथे मात्र ॲड केल्या गेल्यात. कुठेतरी अपशब्द वापरले होते, त्यामुळे कुठेतरी पॅनलाइज केलं गेलं आहे बॅटिंग टीमला. त्याच जोरावर कुठेतरी 7 धावा मायनस झाल्यात. इथे मात्र 7 धावा ॲड केल्या गेल्यात. कोणताही चेंडू न फेकता या 7 धावा ॲड केल्या गेल्यात. तर चला सामना चालू करायचा, चला सामना चालू करायचा आहे. कुठेतरी 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तस म्हणजे RCC विजय 11 संघ. चला अंपायर सबला देखील विनंती आहे, सामना चालू करायचा आहे, खेळाडूंना चालू करायचा सामना.
एकूण धावसंख्या लावली होती धाव फलकावर 46-47 धावसंख्येचा पाठलाग करतो. त्यातून या 7 धावा कुठेतरी पहिल्याच ऍड केल्या गेल्यात. चला अंपायर चालू देखील विनंती आहे, सामना चालू करायचा आहे. दुर्गा प्रसाद गोलूजी मार्कवर स्ट्राईकवर आपण रुपेश मात्रे यांना बघतो. कुठेतरी शेवटचा सामना लीग फॉर्मॅटतील शेवटचा सामना, यातून नक्कीच 2 सेमीफायनल खेळ होते. कोणत्या संघ पहिली सेमीफायनल खेळ आणि कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळेल. सात धावा प्रथमतः ऍड केले गेले आहेत. पहिला चेंडू दुर्गा प्रसाद, पहिला चेंडू आपण बघतोय मैदानच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू इथे अडवण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. अडवला गेला सिंगल स्वरूपाची एक धाव. पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपण दुर्गा प्रसाद यांचा बघतोय. स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्राईकला आपण अजित बांधकर. बघा अजितचा विचार केला तर चांगला बॅटर आहे, कुठेतरी चांगला फलंदाज आहे. मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती. तरी शेवटचा सामना खेळतो आपल्या संघासाठी. एका बाजूला रुपेश, एका बाजूला अजित. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दुर्गा प्रसाद. आपण विचार केला तर कुठेतरी 47, पण त्यातून त्या 7 धावा कुठेतरी पहिल्यांदा ऍड केल्या गेल्यात. दुखापतग्रस्त अजून देखील नक्कीच दिसतो म्हणजे रुपेश. कुठेतरी थोडंफार दुखापत, कुठेतरी स्ट्रेच नक्कीच झाल्या लेग्सला. पायाचं दुखणं. चला फास्ट खेळायचं, थोडंसं फास्ट. इथे मात्र कुठेतरी रनर कुठेतरी नक्कीच रनरची मागणी केली गेली आहे. बॅटर इथे दुखापतग्रस्त आहे. तर बघा थोडंसं थांबायचं बघा, थोडंसं थांबायचं. चेंडू टाकण्याआधीच नक्कीच सांगितलं की रनर इथे मात्र कुठल्या प्रकारचा अलाउड नाहीये. बघा नक्कीच आयोजक सांगतात की रनर अलाउड नाहीये. गोलंदाजी देखील केली आहे, तर कुठल्या प्रकारचा रनर इथे मात्र अलाउड नाहीये. आयोजक देखील सांगतात रनर अलाउड नसेल, त्यामुळे आपल्याला खेळणं तेवढंच महत्वाचं. बघा नक्कीच तर बघा नक्कीच पहिलेच अनाउन्समेंट केलं होतं, थोडं थांबायचं होतं. त्यामुळे कुठल्या प्रकारचं रन नसेल, कुठल्या प्रकारचा चेंडू काउंट केला जाणार नाहीये. त्यामुळे बघा पुन्हा एकदा सूचना आहे, कोणत्याही प्रकारचा रनर्स इथं मात्र काउंट केला जाणार नाही. कुठल्याही प्रकारचा रनर इथे मात्र गृहीत धरला जाणार नाही. बघा आयोजक सांगतायत. तसं नक्कीच समोरच्या टीमने कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं नाहीये. आयोजक देखील सांगतात की रनावर आता मात्र अलाउड आहे का, आता आपण निर्णय घ्यायचा आहे आणि आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर बघा नक्कीच कुठेतरी रनर रिटर्न पाठवलाय, स्वतः पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालेत. कुठेतरी दुखापतग्रस्त नक्कीच आहेत. चला पंचांना देखील विनंती आहे, सामना चालू करायचा आहे. अंपायर सबला देखील विनंती आहे
सामना त्वरित चालू करायचा. चला चला क्षेत्ररक्षण देखील त्वरित रचायचं आहे. तसला पंचांना देखील विनंती आहे सामना चालू करायचा. बराच वेळ आपण घेतलाय, फार वेळ घेतलाय. तसला आता माझा निर्णय आलाय. कुठेतरी रनरची मागणी केली गेली आहे. रनर देखील मैदानात पोहोचलेत. चला सामना चालू करायचा. सामना चालू करायचा. दुर्गा प्रसाद गोंदची मार्कवर आहे. 123 चेंडू आणि कुठेतरी 39 धावसंख्येची असून देखील गरज आहे. स्विच हिट लागवण्याचा प्रयत्न आपण बघतोय. स्विच हिट कुठेतरी चेंडू नक्कीच मारलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय तोच म्हणजे चौकार. व नक्कीच मिड ऑफ लक्ष तोषंत येण्यात कुठेतरी समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न अजित आहेत स्ट्राईक एंडला. इथे मात्र काय घडलंय. पंचांनी 9 चेंडू कुठेतरी घोषित केले. नो +1 एकूण 2 धावा नक्कीच मिळतील. फ्रीडचा चेंडू असेल. अजित आहेत स्ट्राईक एंडवर. दुर्गा प्रसाद गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज बघतोय. कुठेतरी स्लो क्रिकेट, कुठेतरी टाइम आता मात्र वेळ घेतला या सामन्यासाठी. कुठेतरी अपील केली जाते. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. डाऊन द ऑफ साईड चेंडू बघतोय आपण. पंचांनी वाईट चेंडू त्याबद्दल कुठेतरी घोषित केलाय. पुन्हा एकदा फ्री टेबल कुठेतरी कंटिन्यू असेल. कुठेतरी मोठा फटका मारण्याची संधी अजून देखील असेल. फ्रीडचा चेंडू आता मध्ये चेंडू कुठेतरी आतमध्ये आला. नक्कीच आतमध्ये आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतील का? तर तिसरी धाव इथे मात्र कंप्लीट नाही करणार. बघा तिसरी धाव इथे कुठल्या प्रकारचा जोखीम घ्यायचं ना. बघा कुठेतरी अजून विचार केला आपण बघितलं तर 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. 17 धावा झाल्यात. कुठेतरी 40 धावसंख्येचा पाठलाग करतोय. अजून एक स्विच हिट पण चेंडू गेला एक गोशांकित क्षेत्रामध्ये. धावा मिळतील एकूण सिंगल. आता मात्र शेवटचा चेंडू 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी आहे. चला बॉलची मागणी केली जाते. बॉल फेकायचा त्वरित. शेवटचा चेंडू बाकी आहे. चला मॅच बॉल. चला अजित विनंती आहे. चला बॉल चेक करायचं नाही. बघा नवीनच बॉल आपल्याला दिले गेलेत. प्रथमतः आपण बॉल चेक केले गेलेत.
आता मात्र लॉफ केलाय, चेंडू पाठवून दिलाय डीप मिड विकेट मध्ये. हा देखील मेल चौकार आणि षटक इथं तर संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक होतो एकूण 22 धावा झाल्यात बघा. 22 धावा झाल्यात. इक्वेशन आता मात्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच करेन. 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. तर चला दुसऱ्या षटकासाठी सुरुवात करायची, त्वरित सुरुवात करायची. कुठल्या प्रकारचा वेळ आता मात्र वाया घालवायचा नाहीये. कोणत्या प्रकारचा फलंदाज बाद झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्येचा फरक झाला एकूण 22 धावा झाल्यात. प्रयत्न करावे लागतील कुठेतरी धावा रोखण्यात, एवढंच महत्त्वाचं, कारण की 18 चेंडूचा खेळ बाकी. 18 चेंडूमध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज 22 धावा झाल्यात. 7 धावा बघा ज्या ऍड आहेत ना, ते प्रथमतः ऍड केल्या गेल्यात. सात धावांची पेनल्टी बघा. एकूण 7 धावा आहेत. पाण्याची मागणी केली जाते, पाणी पाठवायचं बघा. मैदानात पाणी पाठवायचं आहे. चला पाणी पाठवायचं त्वरित मैदानात पाणी पाठवायचं बघा. तर चला बघा सिंगल स्वरूपाचे एकदम आपण बघतोय. बघा गोलंदाजी मार्गावर कृष्णा खीर येते. कृष्णा खीर नोबाडा संघाचा एक लेजंड क्रिकेटर आपण बघतोय. I11 संघाचे सर्व आपण नक्कीच बघतोय. कृष्णा खीर तर धावसंख्या बघा नक्कीच विचार केला आपण तर 24 धावा झालेत. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. आपण बघतो की मिडमच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न बघतो, पण लॉंग ऑन क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं आहे. कुठेतरी धावसंख्या रोखण्याचं काम करतो कृष्णा खीर. बघा 25 धावा झाल्या त्या फरकावर. बघा 2 चेंडूचा खेळ झाल्यात. 25 धावा. इक्वेशन मात्र कुठेतरी 22 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 22 धावांची अजून देखील गरज आहे. इथे मात्र काय घडलं, इथे मात्र नक्कीच झेलची संधी होती.
इथे मात्र काय घडलंय, 2 धावा देखील धावून कंप्लीट केलेत का? तर कुठेतरी 3 धावा कंप्लीट केल्या, 4 धावा, 3 धावा आहेत ना? धन्यवाद, 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. कुठेतरी पाण्याची मागणी केली, जर पाणी पोहोचवलं तिथे, पाणी पोहोचवलं, ते कॅरी बॅग आहे, त्या कॅरी बॅगमध्ये नक्कीच पाणी आहे, पाणी पिऊन घ्यायचं आपण. बघा उन्हाचा अभाव आहे नक्कीच, रखरखता उन्हात कुठेतरी सामना आपण खेळतोय. 3 धावा धावून कंप्लीट झाल्यात. चेंडू पाठवलाय आपण लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षण तैनात आहे आपण बघतोय. कुठेतरी मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय. 2 धावा इथे मध्ये धावून कंप्लीट झालेत. धावसंख्येचा फरक होता एकूण 30 धावा. बघा 21 षण आता मात्र 13 चेंडू आणि अजून देखील 17 धावसंख्येची कुठेतरी गरज आहे. यातून तो संघ जिंकेल तर नक्कीच फाईट करेल, तो म्हणजेच RCC वॉरियर संघासमोर. तर कोणताच संघ सेमीफायनल प्रवेश मिळेल. इक्वेशन 12 चेंडू आणि आता मात्र 17 धावसंख्येची गरज. झाला पंच, आपल्याला देखील विनंती आहे सामना त्वरित चालू करायचा आहे. 12 चेंडू आणि कुठेतरी 17 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्फत गोलंदाजाचं नाव देखील कळवायचं आहे. बारा चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 30 धावा झालेत. 17 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. कुठेतरी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघा सागर आलेत. तर चला सामना चालू करायचा आहे. 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. थोडंसं फास्ट खेळायचं, चला फास्ट खेळायचं आहे. इथे मात्र कुठेतरी अपील केली गेली आहे पंचांनी. बघा सागर आलेत गोलंदाजी मार्कवर. सागर आता मात्र पहिला चेंडू कुठेतरी सुरेख फेकला गेला, पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकला गेला आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर स्ट्रायकरला आपण बॅटर आपण बघतोय, तो म्हणजेच अजित स्ट्रायकरला पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न. अजून एक सुरेख चेंडू कुठेतरी प्रत्येक निर्धाव चेंडू डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आहे. अजून देखील 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र लॉफ केलाय, चेंडू हवेत आहे, झेलची संधी आहे आणि फलंदाज इथे मात्र झालाय बाद. मोठा विकेट इथे मिळालाय. यातून तो संघ जिंकेल तर नक्कीच फाईट करेल, तोच म्हणजेच RCC वॉरियर संघासमोर.
नवीन फलंदाज आपण सूरजला बघतोय. एक टॉल हाईटचा खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील कुठेतरी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आला होता पहिला, पण शेवटचा चेंडू कुठेतरी निर्धाव खेळला गेला होता. पहिला चेंडू पंचांनी मात्र वाईट चेंडू घोषित केलाय. बघा सागर गुलदूची मार्कवर आपण बघतोय कुठेतरी 9 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. कुठेतरी वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. 16 धावा अजून देखील पाहिजेत विजयासाठी. आपण बघतोय समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. आपण एक क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. आपण शॉट लागला. आपण एक क्षेत्ररक्षण तैनात आहेत. कुठेतरी चेंडू चाचपत कुठेतरी फंबल झालाय, पण सिंगल स्वरूपाची एक धाव. आता मात्र स्ट्राईक भेट झाला तर स्ट्राईकला आता मात्र आघाडीचा फलंदाज रुपेश म्हात्रे आपल्याला नक्कीच दिसेल. तर पंचांनी वाईट चेंडू घोषित केले. अवंतर सरपाशी एकदा बघा इक्वेशन 8 चेंडूने अजून देखील 14 धावसंख्येची कुठेतरी गरज आहे. वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. अवंतर सरपाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा झाल्यात. 33 धावा धावफलकावर कुठेतरी अजून देखील 14 धावसंख्येची गरज आहे. बघा निर्धाव चेंडू कुठेतरी फेकला गेलाय. प्रत्येक चेंडूपासून कुठेतरी इक्वेशन लांब होते. 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकेला आपण रुपेश म्हात्रेला बघतोय. एक लेफ्टी बॅटर आघाडीचा फलंदाज अजून देखील खेळतोय. कुठेतरी शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. सागरने मात्र कुठेतरी कमबॅक करून दिले. चांगले षटक फेकले. या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर एक फलंदाज बाद, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट आणि अजून एक निर्धाव चेंडू. कुठेतरी शेवटचा चेंडू बाकी आहे. आता मात्र लॉफ केले. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण कुठेतरी फलंदाज झालाय बाद. मोठी विकेट या सामन्याची नक्कीच मिळवून दिली आणि षटक देखील संपले. इक्वेशन आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. आणि यातून जो संघ जिंकेल तो नक्कीच आरसीसी वॉरियर संघासमोर फाईट करेल. कोणता संघ आरसीसी वॉरियर संघ लगेच फाईट करेल. एका बाजूला आरसीसी वॉरियर्स यांच्या अगेन्स्ट आता मात्र विजेता संघ. तर बघा अंपायर आता मात्र विनंती, या सामन्यासाठी आपण 4 षटकांचा सामना, पण यावेळेमध्ये आपण 1.5 तास कुठेतरी वाया घालवलाय. 1 तास हा सामना चालू आहे. 1 तासाच्या वर कुठेतरी हा सामना चालू. बघा थोडंसं स्पीडअप करायचं. अजून देखील 2 सामने आपल्याला खेळवायचे. चला स्पीडअप करायचं. बघा आता मात्र कुठेतरी 3 सामने नक्कीच, 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल आपल्याला कव्हर करायचे. चला अंपायर आता मात्र विनंती आहे थोडंसं फास्ट खेळायचं आहे. चला बघा नक्कीच पंच, अंपायर्स तसेच खेळाडू. चला आता मात्र कुठेतरी वेळेचा अवधी आहे. बघा आपण 1 तासाच्या वर हा सामना कुठेतरी चालू केलाय. फार वेळ घेतलाय. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. 6 balls 14 runs टू विन.
बघा बॉलरचं नाव कळवायचं आहे. वासुदेव. पहिला चेंडू लॉफ केला, पहिला चेंडू फेकून दिलाय कावकरच्या डोक्यावरून. आलाय षटकार, ज्या षटकाराची गरज होती षटकार आलाय. पहिल्या चेंडू तरी षटकाराने स्वागत केलंय. आणि इथे मात्र इक्वेशन 5 चेंडूवर कुठेतरी 8 धावांची गरज आहे. 14 धावसंख्येची कुठेतरी गरज होती. अजून एक मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न आपण टीममध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय. कुठेतरी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट होतील का धावून, तर दुसरी धाव इथे मात्र धावून कंप्लीट झाली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र चालवलाय. तिसरी धाव देखील धावून इथे मात्र कंप्लीट झाली आहे का, तर तिसरी धाव देखील धावून इथे मात्र कंप्लीट झाली आहे. आणि इक्वेशन आता मात्र येणारे चेंडू 4 आणि गरज असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावसंख्येची. तर 4 चेंडू आणि 5 धावांची कुठेतरी गरज आहे. फलंदाज इथे मात्र कुठेतरी बाद झालाय. सुरेख झेल आपण नक्कीच पकडला गेला. कुठेतरी आपण बघतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला होता. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला. चला आता मात्र कुठल्याही प्रकारचा खेळाडूने एकत्र यायचं नाही. चला विषय आता मात्र फार खोल गेला बघा. आता विचार करता आपण 1.5 तास घेतल्या. कुठेतरी वारंवार आपण टीम मीटिंग घेत आहे. कुठेतरी 4 चेंडू आणि आता मात्र 3 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची गरज आहे. कुठेतरी 1.5 तासाच्या वर हा सामना चालू झालाय. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. षटकाराची गरज, त्या षटकाराने कुठेतरी सामना पूर्णपणे खुला गेला. आता नवीन फलंदाज बघा, बॅटरचं नाव कळवायचंय. कुंदन आलेत बघा, कुंदन आलेत. कुंदनने मात्र कुठेतरी चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे. पंचांनी वाईट चेंडू इथे मात्र घोषित केलाय. बघा अजून देखील कुठेतरी 4 धावांची गरज आहे. शेवटच्या चेंडू कुठेतरी शॉट चेंज करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. पॉईंटला एक क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय. आता मात्र इक्वेशन 2 चेंडू आणि कुठेतरी 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. ऑफ केला झेलची संधी. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. कुठेतरी काऊ कॉर्नर चुकी झाली आहे. आणि इक्वेशन आता मात्र इक्वेशन 1 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. आता मात्र कुठेतरी प्रेक्षकांचा सामना आवडला असेल, नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू आणि 1 धावांची कुठेतरी गरज आहे. सामना फार अतिरेकित झाला. कुठेतरी विचार केला आपण तर फाईट करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या 7 धावा पेनल्टीच्या कुठेतरी ऍड केल्या गेल्या होत्या. पेनल्टीच्या जोरावर कुठेतरी बाजी मारली होती, ते म्हणजेच RCB विजयने संघाने. पण आता मात्र कुठेतरी त्या धावा देखील डिफेंड करण्यासाठी प्रयत्न कुठेतरी करतोय तो म्हणजेच RCC रेल्वे बॉयज संघ. चांगला संघ, या संघाची गोलंदाजी देखील चांगली राहिली. आतापर्यंत कुठेतरी चांगली कामगिरी केली. 1 चेंडू आणि आता मात्र 1 धावांची गरज आहे. 1 चेंडू 1 धावांची गरज आहे. चला अंपायर्स कॉल करतोय आम्ही, वारंवार सूचना देतोय. चला 1 चेंडू आणि 1 धावांची कुठेतरी गरज आहे. थोडंसं फिडअप करायचं, कुठेतरी मिमन शिफ्ट करायचं नाहीये. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. 1 चेंडू 1 धाव.
तर बघा कुठेतरी अडथळा निर्माण झाल्या गोलंदाजी करत असताना आपण बघतोय सर्व क्षेत्ररक्षण कुठेतरी क्लोज आहेत, कुठेतरी हाय अटॅकिंग. इथे मात्र काय घडलं, एक चेंडू आणि एक धावांची कुठेतरी गरज होती. पंचांकडे बघणं तेवढंच महत्वाचं आहे आणि इथे मात्र सामना जिंकलाय. वाईट चेंडू कुठेतरी पंचांनी घोषित केलाय आणि इथे मात्र सामना जिंकलाय. तोच म्हणजेच आरसीसी विजय संघ. चला तर रुपेश मात्र आपण यायचंय, त्वरित यायचं, टॉस साठी यायचंय. एका बाजूला आरसीसी वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो म्हणजेच आरसीसी विजय संघ.